नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मस्त चटपटीत आणि अतिशय पौष्टिक असा आंबट गोड तिखट अशा चवीचा आवळ्याचा फ्राईड राईस करणार आहोत। वेगळी आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। तोंडाची चव वाढवणारा चटपटीत असा आंबट गोड तिखट चवीचा हा आवळ्याचा फ्राईड राईस कसा करायचा लगेच सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। मी इथे बासमती राईस घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा इथे राईस घेऊ शकता। स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे असा हाताने चोळून। त्याच्यावर खूप धूळ वगैरे असते। धुतल्यानंतर त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि तांदळामध्ये इथे तांदळाच्या दुप्पट म्हणजे मी इथे 2 वाटी तांदूळ घेतला तर 4 वाटी इथे पाणी घालायचे आपल्याला आणि कुकरच्या इथे 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। ते झाकण लावून घेतलेलं आहे आणि गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे। कुकरच्या इथे मी 2च शिट्ट्या करून घेणार आहे। आता कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत इथे काय काय मी भाज्या घेतल्यात ते पाहूया। इथे 3 मोठे असे आवळे घेतलेले आहेत, ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे, गाजर चिरून घेतला आहे, फ्लॉवर चिरून घेतला आहे आणि इथे फ्रोजनचे मटार घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही इथे भाज्या वापरू शकता। आता हे 3 जे आपण आवळे घेतलेत त्याचा आपण सॉस करणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे। आवळे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे आणि आता हे उकळून घ्यायचेत। गॅस चालू केलेला आहे आणि इथे आवळे आता उकळून घेणार आहोत आपण। याचा आपण सॉस तयार करणार आहोत। आवळे आपले उकडत आहेत तोपर्यंत आपला इथे कुकरच्या पण 2 शिट्ट्या झाल्यात। झाकण काढून चेक करूया। तुम्ही पाहू शकता मस्त असा हा भात शिजलेला आहे, मोकळा अगदी झालेला आहे। प्रत्येक शीत असा मोकळा झालेला आहे। व्यवस्थित आपला भात शिजलेला आहे। चमच्याने असा मोकळा करून घ्यायचा पूर्णपणे सगळा आणि थोडा थंड होऊ द्यायचा। आता मी सगळा हा कुकरमधला भात मोकळा करून घेतलेला आहे आणि थंड करून घेते। तोपर्यंत आपले आवळे किती शिजलेत ते चेक करूया। इथे एक 10 मिनटं झालेत मी आवळे शिजत ठेवलेले आहेत आणि आवळे पण असे चांगले शिजलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता ह्याला असे तडे गेलेले आहेत आवळ्यांना, म्हणजे बी सेपरेट होण्यासाठी अगदी मऊसूत असे हे झालेले आहेत। कारण आता हे असे आवळे तडे गेले याला आणि चिरले गेले म्हणजे की ते चांगले शिजलेले असतात। गॅस इथे आता बंद केलेला आहे आणि आता हे आवळे थंड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करायचे आहेत। आता आवळ्यातल्या मी सगळ्या बिया इथे काढून घेतलेल्या आहेत। शिजल्यानंतर ना चांगलंच शिजले असतील ना की लगेचच त्यातल्या बिया सगळ्या निघतात। आता ह्या मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून हे आवळ्याची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता आपण जे आवळे उकडून घेतलेलं पातेल्यामध्ये पाणी आहे ना ते टाकायचं नाही आहे। त्या पाण्यामध्येच आपल्याला आवळ्याचा सॉस तयार करून घ्यायचा आहे। आता एवढं पाणी आपलं आवळ्याचं उकळलेलं राहिलेलं आहे। यामध्येच आता आपण जे आवळे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले आहेत ना त्याची ती सगळी पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे। या प्रकारे आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पण मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून याच्यात घातलं आहे। आता हे जे आपलं आवळ्याचं सिरप तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये इतर काही जिन्नस आपण घालूया आणि हे आटवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा मस्त असा सॉस तयार होतो। सगळ्यात अगोदर इथं मी सेंधवचं मीठ घातलेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि इथे एक 8 ते 10 काळी मिरी मी अशी जाडसर कुटून घेतलेली आहेत खलबत्त्यामध्ये। त्याचबरोबर इथे गूळ घेतलेला आहे। आपण 3 आवळे घेतलेत त्यानुसारच आपल्याला गोडसर पण जराशी चव पाहिजे म्हणून इथे गुळाचा वापर नक्की करायचा, म्हणजे टेस्ट खूप छान येते। सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे चांगलं मीडियम गॅसवरती एक 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं ह्याच्यातलं पाणी आटतं आणि हे अगदी दाटसर थोडंसं होतं। त्यामुळे ह्याचा आवळ्याचा खूप छान असा सॉस तयार होतो। आपल्याला फ्राईड राईस करताना हा आवळ्याचा सिरप किंवा हा सॉस इथे वापरायचा आहे, त्याच्यामुळे आपल्या फ्राईड राईसला चव खूप छान येते। आवळा हा ना चवीला तुरट थोडा आणि आंबट असतो, पण गुणधर्माने म्हणाल तर आरोग्यासाठी उत्तम असतो। कारण केसाच्या वाढीसाठी, स्किनसाठी, भूक लागण्यासाठी आणि अलीकडे 12 महिने आवळा मिळतो, त्यामुळे हे आवळ्याचं तुम्ही इथे नक्की फ्राईड राईस करून बघा।
आता हे आवळ्याचं सिरप चांगलं असं आटलं, एक 10 मिनटं आटवून घेतलं आहे. मस्त असा हा आवळ्याचा सॉस इथे तयार झालेला आहे. गॅस इथे बंद केलेला आहे. सॉस आपण थंड करून घेऊया. तोपर्यंत मी इथे टोफू घेतलेलं आहे. टोफू म्हणजे हे सोयाबीनचं पनीर असतं. ह्याच्यामध्ये कॅल्शियम सगळ्यात जास्त असतं, हाय प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे हे वाढत्या वयातल्या मुलांना देण्यासाठी पण खूप चांगलं असतं आणि आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय हेल्दी असतं. आपण याचा वापर आता या फ्राईड राईसमध्ये करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी ह्याचे चौकोनी असे काप करून घेते आहे. कोणत्याही शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. आता हे सगळे असे या प्रकारे सेपरेट करून घ्यायचेत. आता हे तोपर्यंत साईडला ठेवूया. त्यानंतर मी इथे गॅसवरती एक कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी इथं तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत. जिरे छान आता फुललेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 मिरच्या मी स्लाईस करून घातल्यात आणि त्याचबरोबर एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये. त्यानंतर इथे किसलेलं आलं घातलेलं आहे आणि तेही फोडणीत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपण ज्या भाज्या घेतल्यात ना त्या सगळ्या एक एक घालायच्यात. ढोबळी मिरची घातलेली आहे, त्याचबरोबर इथे गाजर घातलेलं आहे आणि इथे फ्लॉवर घातलेला आहे. सगळे हे भाज्या आहेत ना या फोडणीमध्ये चांगल्या परतवून घ्यायच्यात. सगळ्या व्यवस्थित इथं फोडणीत पहिल्यांदा मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. 1 मिनिट हे भाज्या परतवून घेतल्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये फ्रोजनचे मटार घालायचे. फ्रोजनचे मटार शेवटला घालायचे कारण ते लगेचच शिजतात. त्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं वाफवून घ्यायच्यात भाज्या आपल्याला. 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेतलेलं आहे. भाज्या मी 5 मिनटं चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. फक्त भाज्यांपुरतंच इथं मीठ घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा हे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे आवळ्याचं सॉस करून ठेवलं आहे किंवा सिरप करून ठेवलं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे सगळं. तुम्हाला किती आंबट चव आवडते त्यानुसार हे सिरप इथे वापरायचं आहे. मी इथे 3 मोठे चमचे इथं सिरप हे घालून घेतलं आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर इथे आपण जो टोफू चिरून ठेवला आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. म्हणजे हे आपण जे मीठ वगैरे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे भाज्यांबरोबर किंवा आता जे आवळ्याचं सिरप घातलेलं आहे त्या सगळ्याची चव ह्या टोफूमध्ये सुद्धा छान उतरते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं. म्हणजे हे आवळ्याचं सिरप आहे ना या भाज्यांमध्ये छान असं उतरतं, मुरतं चांगलं. पुन्हा याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि 2-3 मिनटं वाफवून घेतलं आहे चांगलं. त्यानंतर आता आपण जो मोकळा करून ठेवलेला शिजवलेला भात आहे ना तो घालायचा याच्यामध्ये आणि सगळा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी ना कशी वाटते ना नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आवळ्याचा फ्राईड राईस कधी या प्रकारे करून बघितलेला आहे का ते पण मला कमेंट करून सांगा. कारण चवीला इतका भन्नाट होतो ना हा आणि मुख्य म्हणजे अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे. आवळ्याचा जो सॉस आपण घातलेला आहे ना त्याची चव पूर्णपणे या भाताला लागायला पाहिजे. म्हणजे टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आता फक्त भातापुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण जेव्हा भाज्या शिजवताना भाज्यांपुरतं मीठ घातलेलं होतं आणि आवळ्याच्या सॉसमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे आता इथे बघूनच त्यानुसारच अंदाजाने मीठ घालायचं आहे. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायची. म्हणजे पूर्ण आवळ्याची जी चव आहे ना या भाताला लागते. आता 2-3 मिनटं छान मी हे वाफवून घेतलेलं आहे. झाकण काढून घेतलेलं आहे. मस्त असा हा आपला आवळ्याचा फ्राईड राईस इथं तयार झालेला आहे. अगदी युनिक अशी रेसिपी आहे. यामध्ये आपण आवळा घातलेला आहे, टोफू घातलेला आहे, भाज्या घातलेल्या आहेत. त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा झालेला आहे. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. मस्त असा आवळ्याचा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे. प्लेटिंग करून घेऊया. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका.